नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपणा सर्वांचं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारनं सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीवर आधारित 12 वर्ष पूर्ण केली आहेत. या कालावधीत केंद्र सरकारनं प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत, पीएम आवास योजना, जनधन योजना यांसारख्या महत्वाकांक्षी योजनांद्वारे देशातील कोट्यवधी गरिबांच्या जीवनात महत्वपूर्ण आणि सकारात्मक बदल घडवून आणला आहे. केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षातील गरीब कल्याणविषयी प्रमुख कार्य आणि योजनांचा आढावा घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार विकास वैद्य यांना. नमस्कार सर. नमस्कार. आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारची गरीब कल्याणची 12 वर्ष आज पूर्ण झाली आहेत. या गरीब कल्याणाचा मुख्य उद्देश काय आहे? याचा मुख्य उद्देश म्हणजे एकतर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित आणि गरजू घटकांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. आता गरीब कल्याणच्या संकल्पनेअंतर्गत काय झालं की सरकारने काही विशिष्ट बाबींवर भर दिला आहे. याच्यामध्ये एक बाब आहे, जसं आपण अन्न, वस्त्र, निवारा म्हणतो, त्याच्यामध्ये मूलभूत गरजा जसं आता घर आहे, वीज आहे, स्वच्छ पिण्याचे पाणी आहे, शौचालय आहे, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे आहे. आता घरात जसं आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान आवास योजना. दुसरं एक आहे की आर्थिक सक्षमीकरण जे आहे, आता जनधन खाती आहे, मुद्रा कर्ज आहे, स्वयंरोजगार किंवा वित्तीय समावेशन जे असतं त्याच्या माध्यमातून गरिबांना आर्थिकदृष्ट्या कसं सक्षम बनवता येईल हा या आर्थिक सक्षमीकरणामध्ये येतात. बरोबर आहे. अन्न सुरक्षा ज्याच्यामध्ये मोफत किंवा अनुदानित धान्य योजना ज्या असतात त्याच्यामध्ये गरीब कुटुंबांना अन्नाची हमी दिली जाते. आणि एक सर्वात महत्वाचा भाग आहे आरोग्य संरक्षण. आयुष्मान भारत सारखी योजना जी आहे त्याच्या माध्यमातून गरिबांना आरोग्य विमा आणि उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तिसरा आहे महिला आणि ग्रामीण विकास. आता महिलांचं सक्षमीकरण, ग्रामीण पायाभूत सुविधा, शेतकरी कल्याणावर विशेष भर देणे यासारख्या योजनांचा त्याच्यामध्ये भर होतो. आणि तिसरं जे महत्वाचं आहे की पहिले काय व्हायचं की सरकारी मदत ही लाभार्थ्यांना थेट मिळत नव्हती. तर या मोदी सरकारच्या काळामध्ये सरकारची मदत जी आहे ती थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचवून त्याच्यामुळे भ्रष्टाचार आणि त्याच्यातली गळती जी आहे ती पूर्णपणे ती कमी झालेली आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की सरकारच्या मते गरीब कल्याणचा मुळातच व्यापक उद्देश हा अंत्योदय आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाचा लाभ पोहोचवणे. अगदी खरं आहे. सर, गेल्या काही वर्षांमध्ये राबवण्यात आलेल्या सामाजिक आर्थिक कल्याणकारी योजनांमुळे भारतात बहुआयामी दारिद्र्यात लक्षणीयरित्या घट झालेली आपल्याला दिसते. म्हणजे सुमारे 24 कोटी 82 लाखांहून अधिक भारतीय या बहुआयामी गरिबीतून बाहेर पडले आहेत. पण मुळात हा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजे नेमकं काय? म्हणजे केवळ उत्पन्न किंवा पैशांच्या कमतरतेवर आधारित दारिद्र्य नव्हे, तर व्यक्ती किंवा कुटुंबाला जीवनाच्या अनेक मूलभूत गरजांपासून वंचित राहावे लागणे होय. याला ते बहुआयामी दारिद्र्य म्हणतात. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर एखाद्या कुटुंबाकडे काही प्रमाणात उत्पन्न असले तरी जर त्यांना चांगले शिक्षण, आरोग्य सेवा, स्वच्छ पाणी, वीज, शौचालय किंवा योग्य निवारा उपलब्ध नसेल तर ते बहुआयामी दारिद्र्यग्रस्त मानले जाऊ. शिक्षणामध्ये शालेय शिक्षणाची कमी वर्षे. आपल्याला माहित असेल की पूर्वी ड्रॉपआउट रेट खूप मोठ्या प्रमाणात होता. मग आरटीआय ऍक्टचा खूप प्रभावीपणे आपण अंमलबजावणी केली. मुलांचे शिक्षण अपूर्ण राहायचं, दर्जेदार शिक्षणाचा अभाव होता. बरोबर आहे सर. आणि याच्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे 2020 सालचं आहे ते महत्वाची भूमिका बजावते शिक्षण क्षेत्रासाठी. येस येस. त्याच्यामध्ये सर्व समावेशकता आलेली आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह यांच्या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सच्या आधारे या घटकांचे मूल्यांकन केले जाते. सर, या दृष्टीने गरीब कल्याण आणि मूलभूत गरजा दृष्टीसमोर ठेवून नेमकी कोणकोणती कार्य करण्यात आलेली आहेत आपल्या इथे? अन्न सुरक्षा आहे, ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना
त्याच्या अंतर्गत कोट्यवधी लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरण. आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा जो आहे त्याच्यामध्ये स्वस्त दरात त्यांनी धान्य उपलब्ध करून दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये पोषण अभियान आणि अंगणवाडी सेवांद्वारे माता व बालकांच्या पोषणावर भर, म्हणजे मुलांना कशा प्रकारचा आहार आपण दिला तर त्यांची एकूण शारीरिक वाढ उत्तम प्रकारे होईल. दुसरं त्याच्यामध्ये जसं निवारा मी मगाशी सांगितलं, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण भागात कच्ची जी घरं होते त्या भागामध्ये त्यांचं पक्क्या घरांमध्ये रूपांतर केलेलं आहे. आणि आरोग्यामध्ये जसं आयुष्यमान मी सांगितलं तर त्याच्यासोबतच देशभरामध्ये आरोग्य आणि वेलनेस केंद्रांची स्थापना. मग जल औषधीमध्ये खूप स्वस्त दरामध्ये लोकांना औषधं उपलब्ध होतात. मग मिशन इंद्रधनुष्य आणि इतर लसीकरण मोहीम जी आहे त्याच्यामध्ये माता मृत्यू किंवा बाल मृत्यू दर याच्यामध्ये विलक्षण सुधारणा झालेली आहे. आणि चौथं जे आहे काय की वित्तीय समावेशन. आता प्रधानमंत्री जनधन योजनेद्वारे सर्वसामान्यांसाठी बँक खाती उघडणे, मग डीबीटी सारखं जसं आहे, मुद्रा योजनेद्वारे लघु उद्योगांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे किंवा डिजिटल पेमेंट आणि युपीआयच्या प्रसारामुळे आर्थिक व्यवहारामध्ये एक सुलभता आलेली आहे, पारदर्शकताही आली. पारदर्शकता आली, बरोबर आहे, करेक्ट. तर या उपक्रमांचा मुख्य उद्देश साधारणपणे गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांना त्यांचं जीवनमान उंचावलेलं, म्हणजे ते जे म्हणतात की सबका साथ सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, म्हणजे त्यांना त्या सगळ्या माध्यमातून या लोकांना मुख्य प्रवाहात आणलेलं. बरोबर. सर, आज महिला केवळ योजनांच्या लाभार्थी राहिलेल्या नाही आहेत, तर त्या विकसित भारताच्या वाटचालीचं नेतृत्व देखील करतायत. या 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारतर्फे कोणती पावलं उचलण्यात आली आहेत? महिला सक्षमीकरणाला केंद्रस्थानी ठेवलं केंद्र सरकारने. आपल्या इथे जो भाग होता एक साधारणपणे मेल डॉमिनेटेड सोसायटी, त्याच्यामुळे महिलांचं जे आरोग्य आहे त्याच्याकडे कधीच लक्ष दिलं गेलं नाही. त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य, त्यांची स्वच्छता, त्यांचं शिक्षण, कौशल्य विकास, त्याच्याशिवाय आर्थिक स्वावलंबन आणि उद्योजकता या क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवले गेले की त्याच्यामध्ये त्या महिलांना सहभागी होता आलं. त्यामुळे महिला केवळ त्या योजनांच्या लाभार्थी न राहता विकास प्रक्रियेतील त्या सक्रिय भागीदार बनलेल्या. आता आरोग्य आणि स्वच्छतामध्ये आपण प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे किंवा गरीब कुटुंबातील महिलांना मोफत एलपीजी गॅस जोडणी आहे. धुराच्या चुलींपासून मुक्तता मिळाल्याने महिलांच्या आरोग्याचे संरक्षण झाले. मग स्वयंपाकासाठी लागणारा वेळ आणि श्रम ते देखील कमी झाले. बरोबर. मग स्वच्छ भारत अभियान आलं. देशभरात घरगुती शौचालयांची उभारणी झाली. म्हणजे ती एक फार मोठी समस्या होती ग्रामीण भागात. महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि आरोग्यात सुधारणा. जलजीवन मिशन असेल, ग्रामीण घरांना नळाद्वारे पिण्याचे पाणी, त्यांना किलोमीटरवर दूर जावं लागायचं. मग त्याच्यासाठी तो त्यांचा वेळ आणि श्रम सगळं कमी झालेला आहे. बरोबर. मग त्यांना जसं आधुनिक शिक्षणाला त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जसं तुम्ही जसं मगाशी उल्लेख केला एनईपीचा, तर एनईपी मध्ये मुलींच्या शिक्षणावर खूप मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. त्याच्यामध्ये अगदी म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स या सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांच्या सहभागाला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले. बरोबर. आणि याच्यामध्ये प्रवेशाचं प्रमाण देखील बऱ्यापैकी वाढलेलं आहे महिलांचं. हो, प्रवेशाचंही प्रमाण वाढलेलं आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना असेल, महिला उद्योजकांना हमी विरहित कर्ज सुविधा किंवा जसं तुमचं स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे, मग त्याच्यासाठी त्यांना आर्थिक मदत देण्याची पण तरतूद करण्यात आलेली आहे. स्वयंसहायता गट त्याचं बळकटीकरण त्यांनी केलेलं आहे. मग एक ती लखपती दीदी सारखी योजना त्यांनी आणून महिलांना त्याच्यामध्ये जास्त उत्पन्न आपलं वाढवता येईल का, म्हणजे जे एक सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस. आणि आपण तर बघतो की जसं 33% आरक्षणानंतर राजकीय, सामाजिक नारी शक्ती वंदन अधिनियम जे आहे ते लोकसभा आणि विधानसभांमध्ये त्यांनी मंजूर करून घेतलं. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की गेल्या 12 वर्षात राबविण्यात आलेल्या योजना आणि उपक्रमांमुळे महिलांचं आरोग्य, शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सक्षमीकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. अगदी खरं आहे सर. जसं महिलांना केंद्रस्थानी मानलं त्याचप्रमाणे शेतकरी कल्याणाला केंद्र सरकारचं प्राधान्य आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. तर शेतकरी कल्याण आणि कृषी विकासाच्या अनुषंगानं कोणत्या योजना राबवण्यात आल्या आहेत? त्याच्यामध्ये पहा की पंतप्रधानांनी म्हटलं होतं की देवानंतर शेतकरी, म्हणजे इतकं शेतकऱ्याचं महत्व आणि इतक्या वर्षांमध्ये शेतकरी अक्षरशः नाडला गेला. त्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात योजना या शेतकऱ्यांसाठी देखील वेगळ्या पद्धतीने राबवल्या आहेत.
तर त्याचा थेट आर्थिक लाभ शेतकऱ्यांना मिळावा अशा पद्धतीची त्याचे असं एक प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी असेल तर पात्र शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा होते. किंवा जसं शेतीसाठी आवश्यक खर्च जो असतो, मग कृषी पायाभूत सुविधा विकास असेल, मग वेगवेगळे गोदाम असतात, कोल्ड स्टोरेज असतं, प्रक्रिया केंद्र असते, पुरवठा साखळी जी असते पूर्ण ती विकसित करण्यासाठी आर्थिक सहाय्य होतं. कारण त्याच्यासाठी पुष्कळ ज्या घटना असतात त्या घटकांकडे याआधी त्या प्रमाणात लक्ष नाही दिलं गेलं. कृषी विमा संरक्षण ज्याला आपण म्हणतो, प्रधानमंत्री फसल विमा योजना ही जी आहे, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, गारपीट असेल, यासारख्या संकटांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून त्याचं संरक्षण होतं. आणि त्याच्यामुळे त्यांच्या एकूण उत्पन्नात जी वाढ आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि जे MSP असतं, ज्याला आपण किमान आधारभूत किंमत जी म्हणतो, त्याच्यातही सरकारने मोठ्या प्रमाणात वाढ केली. उत्पादन खर्च जो आहे त्याच्या किमान 1.5 पट त्यांनी दर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग जसं आपण ऑर्गॅनिक आणि नॅचरल शेती जी म्हणतो त्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन यांच्याकडनं मिळालं आहे. तर त्याच्यामुळे ते परंपरागत कृषी विकास योजना मग त्यांनी आणली की या सगळ्या अशा प्रकारच्या शेतीला कसं आपल्याला प्रोत्साहन देता येईल किंवा मग कमी खर्चात शेती आणि मातीचं आरोग्य पण चांगलं राहील बा त्या कारणाने असं. किंवा मग इथेनॉल धोरण, इथेनॉल मिश्रण कार्यक्रम त्यांनी आणला. आणि याशिवाय पीक बदलाला पण त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्याच्यामुळे मग ऊस, मका किंवा इतर कृषी उत्पादनांपासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन, म्हणजे कृषीशी निगडीत इतर उद्योग हा पण त्यांनी त्याच्यामध्ये घेतला. आणि इतर महत्वाच्या उपक्रम जसं मृदा आरोग्य पत्रिका किंवा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आहे किंवा मग ई-नाम द्वारे राष्ट्रीय कृषी बाजारपेठ असेल, किसान क्रेडिट कार्ड असेल, अशा वेगवेगळ्या योजना त्यांनी त्या यशस्वीपणे राबवल्या. म्हणजे अनेक अंगांनी शेतकरी आणि शेती विषयक विचार करून या योजना राबवण्यात आलेल्या आहेत. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मते देशातील गरीब, युवा, महिला आणि शेतकरी म्हणजे पंतप्रधानांनी या 4 जाती असं म्हटलंय. तर या 4 जाती अर्थात घटक प्रबळ करणं हेच भारताला विकसित बनवण्याचं सूत्र आहे. NDA सरकारच्या गरीब कल्याण या सर्वसमावेशक कार्यामुळे सबका साथ सबका विकास साधत देशात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन कसं दिसून येत आहे आपल्याला? नाही, याच्यामध्ये कसं आहे की ती गरीब आणि श्रीमंतामधली जी विषमता जी होती त्याच्यामध्ये बऱ्याच अर्थाने ती दरी कमी करण्यामध्ये सरकारला यश मिळालेलं आहे. म्हणजे मागच्या 12 वर्षात सामाजिक आणि आर्थिक स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे आपण ज्याला म्हणतो व्यापक परिवर्तन याच्यामध्ये घडून आलेलं आहे. आणि सरकारचा जो मुख्य उद्देश आहे की जसं मगाशी मी अंत्योदय सांगितलं की विकासाचा लाभ हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या योजनांमधून करण्यात आला. शौचालय, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छ इंधन यासारख्या सुविधा या लाखो कुटुंबांपर्यंत पोहोचल्या. आणि उज्ज्वला योजना असेल, जलजीवन मिशन असेल, स्वयंसहाय्यता गट असेल, त्याच्यामुळे महिलांचं मोठ्या प्रमाणात सक्षमीकरण झालं. अनेक असे उपक्रम सरकारने मागच्या वर्षांमध्ये राबवले ज्याच्यामध्ये त्यांनी समाजातील सगळ्या घटकांना त्यांचा समावेश करून घेतला. आणि सामाजिक जे समावेशन आहे त्याच्यामध्ये इतर सर्व वंचित घटक यांच्या सगळ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचतो की नाही म्हणजे याचं मॉनिटरिंग देखील त्यांनी केलं. त्याच्यामुळे काय झालं की एक टोटल आर्थिक परिवर्तन जे आहे त्याला असं आपण म्हणू शकतो की हा गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण, आरोग्य, शिक्षण, वित्तीय समावेशन म्हणजे एक अभ्यासपूर्ण पद्धतीने या सरकारने या सगळ्या योजना तयार केल्या आणि त्या योजना त्या घटकांपर्यंत त्यांनी अगदी व्यवस्थितपणे पोहोचवल्या आणि त्यांनी याचं मॉनिटरिंग देखील केलं. या सरकारनी, मोदी सरकारनी या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली. निश्चितच. सर, म्हणजे आपण असं नक्कीच म्हणू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारची गरीब कल्याणाची 12 वर्ष ही यशस्वीपणे पूर्ण झालेली आहेत आणि त्यांची अशीच वाटचाल पुढे चालू राहणार आहे. कारण लवकरच त्यांना विकसित भारत घडवायचा आहे. सर, आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारच्या या 12 वर्षातल्या गरीब कल्याणकारी कार्याविषयी अतिशय विस्तृत आणि नेमक्या शब्दात खूप सुंदर माहिती दिली. त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.